नमस्कार मंडळी, वेलकम टू रेनू अँड रेसिपीज. तर चला, आज आपण बनवणार आहोत नवाबी शेवई. त्यासाठी इथे 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 200 ग्राम बारीक शेवई घेतलेली आहे. बघू शकता, छान तुपावरती आपण हे छान खरपूस असं भाजून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी दूध आपण इथे ॲड केलेलं आहे. हेही छान आपण परतून घेऊया. 1-2 मिनिट आपण छान हे परतल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून छान शेवया आपल्या शिजू देणार आहोत. छान शिजल्यानंतर एकदा काढून बघा आणि अजून एकदा हलवून घ्या आणि हे मिश्रण आपलं झाकून बाजूला ठेवून द्या. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि दुधाला छान आपली उकळी येऊ द्या. यामधील थोडंसं दूध आपण बाजूला घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत. या पद्धतीने आपण छान मिक्स केलेलं आहे आणि हे बॅटर आपण आपलं दूध उकळलेलं असेल त्यामध्ये आपण हे ॲड करणार आहोत. हे मिश्रण टाकताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे. जसं जसं तुम्ही हलवाल तसं तसं आपलं मिश्रण हे घट्टसर होणार आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये शेवया घेऊया. छान त्या सेट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला थोडंसं चमच्याने दाबून आपण हे शेवया सेट केलेल्या आहेत. त्यानंतर याच्यावरती जाईल आपलं तयार मिश्रण. दुसरा लेयर आपला हा या मिश्रणाचा असेल. त्यानंतर यावरती अजून एक लेयर आपला हा शेवयांचा जाईल. या पद्धतीने आपण शेवया चा लेयर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स आपण इथे टाकणार आहोत आणि इथं आपलं डेझर्ट तयार आहे. झाकण लावून आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. 2 तासानंतर आपण हे बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकता थंडगार नवाबी शेवई आपली इथे तयार आहे. सुंदर असे याचे लेयर आलेले आहेत. बघू शकता, बघता क्षणी असं वाटतं की पटकन खावं. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यानंतर तुमची नवाबी शेवई कशी झालेली आहे नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.